संस्कार पाठशाळा म्हणून सुरू सरकारनं केंद्र सरकारने एका संस्थेला दिले काम. तर ते 2 शिक्षक म्हणजे 2 तास आठवड्यातले काहीतरी त्यानं म्हणून संस्कार शिकवायचे शाळातल्या लेकराला जाऊन जिल्हा परिषदेच्या. आणि त्याच्यासाठी त्याला 10,000 रुपये मानधन त्या शिक्षकाला. आणि त्या शिक्षकाचं काय शिक्षण 12वी नाही तर 15वी. आणि त्यानं 2 तास मग त्याच्यात काय शिकवायचं, गायत्री मंत्र आणि हनुमान चाळीसा कंपल्सरी बर का. आता त्या शिक्षकाची भरतीला 65,000 रुपये घेतात ह्या संस्था, ज्याच्याकडे बीडच्याच एका संस्थेला टेंडर दिलंय. आणि त्याच्यातून 65,000 भरती करायलेत. आणि त्यातले म्हणले रिफंडेड आहेत 48,000 काहीतरी. म्हणलं कशासाठी, तर म्हणले मॅडम ते लेकराला शाळेत शिकविताना मास्तराच्या हातून काय झालं तर त्याची भरपाई ती त्या लेकराच्या मायबापाला द्यायची. म्हणलं 48,000 रुपयाचा जीव आहे का ते? नाही तुम्हाला कुणीतरी काय म्हणलं गलत काय नाही म्हणलं सांगा म्हणलं मला काय तर ह्याचं 2 आठवड्यातले 2 तास शिकवायचंय. गायत्री मंत्र हनुमान चाळीसा कंपल्सरी शिकवायची. मग म्हणलं दुसऱ्या धर्मातले बी काहीतरी असते ना शिकवायचे. पंचशील शिकवा बौद्ध धर्मातलं, त्रिसरण शिकवा बौद्ध धर्मातली शिकवण, अष्टांगिक मार्ग शिकवा. इस्लाम धर्मातले ते जे आहेत गोष्टी आहेत ना त्यांचे नमाज जकात ह्या ज्या काही गोष्टी शीख धर्माची शिकवण असेल तर ती शिकवा. शिकवायचंय तर नाही म्हणले आम्हाला ते कंपल्सरी नाही, हे कंपल्सरी. म्हणलं बरोबर आहे म्हणलं, बाकीचे धर्म सोडून फक्त एकाच धर्माचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला शिकवायचं सांगितलंय शाळावर. म्हणलं तुम्ही म्हणलं खाजगी शाळातलं शिकवायला लागलं तर तुम्ही म्हणलं पुलाखाली लेकरं आहेत, भीक मागायलेले लेकरं आहेत, जे लेकरं शाळा बाह्य आहेत त्याला शाळेत आणण्याचं जरी तुम्ही काम केलं तरी सगळ्या देशातले महाराष्ट्रातले लेकरं शिकतील ना शाळा. का सरकारी शाळातल्या जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला 80,000 रुपये पगार द्यावा लागतोय म्हणून 10,000 शिक्षक नेमायचा म्हणलं. आणि हे ते पत्र ह्या सगळ्या ह्या संस्थानं सगळ्या लोकांना टाकले की त्या आपले सीओ साहेब आहेत जतीन रायमान त्यानं दिली म्हणून परवानगी. ते पत्र फिरायले मग त्या लोकांना बातमी लावली की खाजगी 2 तास शिकवणारे संस्कार शाळा पाठशाळाचे काय आहेत म्हणून, काय आहेत म्हणून. मग त्यानं ते तडकाफडकी ते रद्द केलं, त्या पैसे भरायला घ्यायलेत लोक आहे कडून म्हणून. अगं ते पैसे तर झाले, पैसे तर भरून शिक्षकाकडून घेते पण आपल्याला पैसे नुकसान किती होईल मला सांग. नाही पण एकाच धर्माचं शिक्षण देण्याचा कुणी अधिकार दिलाय सरकारला शाळामध्ये, सरकारी शाळामध्ये? खाजगी शाळा द्यायला सरकार अनुदान देत नाही काय नाही, त्यानं त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे त्याला. निस्ता धर्म मग अरे बाबा मग पण संस्कार काय शिक्षक शिकवत नाहीत का? ते नैतिक मूल्याचा धडा एक तास असतो सारा शिक्षकांना. 1 तास भर ते बाहेर शिकवतात नैतिक मूल्य संस्कार गोष्टी शिकवतात ना शिक्षक. मग वेगळं काय कशासाठी हे करायचंय? शिक्षकाच्या भरत्या करायच्या नाहीत, शिक्षण गुत्तेदारीवर द्यायचं. आणि मग पुन्हा काय करायचं, हे शिक्षक काय म्हणणार, अरे मी आज ड्युटीवर नाही मला काम आहे घरी, तू जरा 2 तास क्लास घे बरं. ते घेणार शाळाचा क्लास. म्हणजे पुन्हा ह्या शिक्षकावर ही शाळा सरकारी शाळा शिक्षक चालविणार. नुकसान कुणाचं व्हायलंय? मुलांचं व्हायलंय, गरीबाच्या लेकरायचं व्हायलंय. पण सरकारनं एका धर्माचा प्रचार प्रसार करूच नाही, कारण सरकारचा एक धर्म अधिकृत नाही. सगळ्या धर्माची तुम्हाला शिकवण अभ्यासक्रमातून तुम्हाला द्यावा लागेल. आमचे कागदपत्री कोणते धर्म असू द्या पण आम्ही पालन कशाचं करालो काय करालो, आम्हाला आमच्या धर्मानुसार आम्हाला वागायचा अधिकार आहे ना. धर्म वैयक्तिक बाब आहे ना. आमच्या धर्माच्या गोष्टी आम्हाला मायबाप सांगते ना घरात की आपला हे धर्म आहे, आपल्याला ह्यानुसार वागायचं, ह्या गोष्टी आहेत. दुसऱ्या धर्माच्या लोकांसोबत कसं वागायचं हे पण आई वडील शिकवतातच ना लेकरांना. मग तुम्ही कसं म्हणतात की एकाच हे करायचंय गायत्री मंत्र हनुमान चाळीसा शिकवायची? मग हे एकाच धर्माचा प्रचार झाला का नाही? असं आहे. तर ते जतीन रायमानं बंद केलं म्हणा ते. पण ते हळूहळू का व्हायना हे सरकार ह्या सगळे कार्यकर्त्याला कुणाला दिलंय टेंडर? आता काय सांगा व्हिडिओ मध्ये सांगताय ना बरोबर. हे कार्यकर्ते सगळे त्याचेच आहेत. अगं ते लगेच त्याच्यासाठी काढायले पक्षाच्या कार्यकर्त्याला काम मिळावं म्हणून.
तुम्हाला त्याला काय घेणं देणं नाही जिल्हा परिषदच्या शाळेची. हो, टेंडर कार्यकर्त्यापासून जावा, त्याला पैसा मिळावा, कार्यकर्त्याला जगता यावं, जास्त यावा, त्याच्यामुळेच टेंडर आहे. म्हणजे मग त्याच्यानं शिक्षण गुत्तेदारीवर आहे. कशाचे बी ते टेंडर काढतात ना, ते त्याच्यासाठीच आहे. अशा पद्धतीनं आहे. तर प्रत्येक जिल्ह्यात ह्या गोष्टी निघल्यात हा. तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये असं व्हायला लागलेला प्रकार आहे, तर हे वेळीच रोखा. कार्यकर्त्यांनी जे शिक्षणावर काम करतात, जे सामाजिक मुद्द्यांवर काम करतात, जे का इथल्या धर्मांध विचारसरणीला विरोध करतात, किंवा ज्यांचं काय म्हणतात ना संवैधानिक मूल्यावर काम करतात, अशा लोकांनी हे जो प्रोजेक्ट आहे हा शिक्षक भरतीचा, याच्यातून मोठा भ्रष्टाचार आणि येत्या काळामध्ये गरिबांच्या लेकराचं अतिशय नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला लोकांनी विरोध केला पाहिजे, निषेध नोंदवला पाहिजे, आंदोलन केले पाहिजे. आणि याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. थँक्यू.